उन्हाळा चालू झाला की एकदम मसालेदार पदार्थ खायला नको वाटतात आणि फ्लॉवर म्हटलं की आम्ही नेहमी मसालेदार अशी रस्सा भाजी बनवत असतो. पण आज आपण मसालेदार रस्सा भाजी न करता एकदम कमीत कमी साहित्यात, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी मसाले वापरून मस्त अशी फ्लॉवरची सुक्की भाजी बनवत आहोत. बनवायला सोपी आहे आणि चवीला देखील खूप छान होते. टिफिनसाठी एकदम उत्तम असा ऑप्शन आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. भाजीसाठी लागणार आहेत वाटाणे. तर अर्धी वाटी ताजे वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि फ्लॉवर जो आहे ना तो घेताना पांढरा शुभ्र घ्यावा, कीड नाही हे पाहून घ्यावं. त्यानंतर असा हा कट करून घेतलेला आहे आणि कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून हा 7 ते 8 मिनिट ठेवलेला आहे. त्यामुळे काय होतं, उग्र वास येत नाही, त्याचबरोबर काही कीड केमिकल असेल तर तेही निघून जातात. 2 ते 3 पाण्यांनंतर स्वच्छ असा हा धुवून घेतलेला आहे. आता भाजीसाठी मसाला एकदम साधा सिंपल आहे. इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, पाव चमचा जिरं घेतलेलं आहे. सगळं मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे या पद्धतीने. हा एवढाच आपला मेन मसाला आहे. त्यानंतर गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तर सगळ्यामध्ये आधी फोडणीमध्ये पाव चमचा इथे मोहरी टाकलेली, जिरं तर आपण मसाल्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा जो आहे ना तो आपण इथे परतून घेत आहोत. हलकासा मऊ होतपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर इथे 1 ते 2 मिनिट हा लो फ्लेमवर परतून घेतल्याच्या नंतर असा ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे पण ते टाकणार आहोत. ही भाजी थोडीशी खायला तिखट असेल ना छान लागते, पण आपल्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता. तर हे देखील चांगलं असं परतून घेऊया. ठेचा जो टाकला होता त्याचा मस्त असा परतल्याच्या नंतर सुगंध सुटलेला आहे. याच्यामध्ये आता टाकत आहोत 2 चिमूट हिंग, पाव छोटा चमचा हळद पावडर टाकत आहोत आणि हे परतून घेऊया, म्हणजे हळदीचा जो काही कच्चेपणा आहे तो निघून जाईल. त्यानंतर इथं कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आता जो धुवून ठेवलेला फ्लॉवर आहे तो आता याच्यामध्ये ॲड करूया. तर फ्लॉवर आपल्याला चांगला असा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर म्हणजे काय होईल, मसाले देखील आपले जे आहेत ना सगळ्या फ्लॉवरला व्यवस्थित लागले जातील. फ्लॉवर परतून घेतानाच इथे चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे. तर हे दाखवायचं राहून गेलेलं आहे, तर तुम्ही न चुकता हे मीठ टाका. आणि फ्लॉवर असं तेलावर परतून घेतला म्हणजे चव जी आहे ना चांगली लागते आणि शिजतो देखील लवकर. डायरेक्ट पाणी घालून जास्त न परतता जर टाकलं तर चव जी आहे ना भाजीची पानसट लागली, चवदार लागत नाही. तर एक वाफ येतपर्यंत आपण हे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. फ्लॉवरचा कलर देखील असा चेंज झालेला दिसत आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. वाटाणे जर लगेच टाकले तर वाटाणे पटकन असे शिजले जातात, फ्लॉवरला वेळ लागतो. त्याच्यामुळे एकदा हे असं वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे वाटाणे टाकायचे आहेत. वाटाणे तसे फार वेळ लागत नाही शिजायला आणि हे असे भाजीमध्ये चांगले परतवून घेतले तर एकदम पटकन असे शिजतात. आणि खूप पाणी घालून ही भाजी शिजवायची नाही. कमीत कमी पाण्यामध्ये किंवा अगदी वाफेवर जरी शिजवली ना तर वेळ थोडासा जास्त लागेल, पण चव छान येते. मी इथे एक 3 ते 4 चमचे फक्त पाणी घातलेलं आहे, मिक्स केलेलं आहे, याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि एक 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर हे शिजण्यासाठी ठेवत आहे. तोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत एका साईडला आपल्याला चपाती वगैरे काय बनवायची असेल तर ते देखील बनवून एक 8 ते 10 मिनटानंतर पाहू शकताय इथे भाजी जी आहे ना एकदम अशी शिजलेली दिसत आहे. वाटाणे तर सहज शिजले जातात, पण इथे पाहूनच आपल्याला समजत आहे की फ्लॉवर जे आहे ना ते व्यवस्थित अशी शिजलेली आहे. तर देठाकरचा जो भाग आहे ना तो चमच्याने तोडून पाहूया. सहजपणे हा तुटत आहे, म्हणजे एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता ही भाजी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा थोडीशी चटपटीत अशी टेस्ट हवी असेल तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मॅगी मसाला टाकलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी हरकत नाही, पण एक नवीन टेस्ट खायला नक्की सगळ्यांना आवडेल. आणि त्याचबरोबर टाकत आहे 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट. तर हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा एक 3 ते 4 मिनिट भाजी आपण लो फ्लेमवर अशी झाकण ठेवून शिजवून घेणार. म्हणजे टाकलेल्या सगळ्या मसाल्यांची चव जी आहे ना मस्त अशी भाजीमध्ये येते आणि चव छान लागते. तर हे मिक्स करून झालेलं आहे. मॅगी मसाला आहे म्हटलं तरी मुलं देखील आवडीने ही भाजी खातील, पण टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. आणि सगळ्यात छोटी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया आणि आपली भाजी गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर एकदम चवीला मस्त अशी लागते. सध्या उन्हाळा चालू होत आहे तर आणि उन्हाळ्यामध्ये असे मसालेदार पदार्थ खायला नको वाटतात. तर अशावेळी फ्लॉवरची ही भाजी करून पहा. आणि बहुतेकदा सुकी भाजी आपण करत नाही, तर ही भाजी करून पहा, सगळेजण आवडीने खातील. आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.